भैरवनाथ मंडल डोनेवाडी फ्रेंडशिप चषक डोनेवाडी नाईट रजनी शृंखला पहिला दिवस पहिली रात्र पहिली रजनी 5 दिवशी नाईट रजनी शृंखलेचे आयोजन नियोजन एक दिमागदार सोला एक दिमागदार आयोजन अगदीच नेक्स्ट मॅच साठी मायक्रोफोनवरती आमंत्रित करेन शरद सरांना अगदीच या ठिकाणी पहिलं सत्र या ठिकाणी आपण कंटिन्यू करायचं आहे सर. तो दुसऱ्या फेरीतला दुसरा सामना या ठिकाणी मला वाटतं आणबस मिळतोय. तर गौर कामत संघ बनाबा आपण पाले आंबेवाडी दोन संघादरम्यान या ठिकाणी मॅच पाहतोय. नाणेफेकी जिंकली होती पाले आंबेवाडी संघाने निर्णय घेतलाय तो अवांतर निश्चितच अवांतर धावेने मात्र या ठिकाणी श्री गणेश झालाय तो. पवित्र गोरकामत संघाला मात्र या ठिकाणी एक धाव या ठिकाणी मिळाली आणि हा चेंडू मात्र शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला यष्टीरक्षक कोणती चूक करत नाही आणि फलंदाज या ठिकाणी आहेत त्यांनी फेरी डिलिव्हरी दिलेली आहे. कारण खूप सारे सामन्यांचा त्यांच्या पाठीशी अनुभव आपल्याला पाहायला मिळतो. चेंडू खाली जातोय तर रघुनाथ या ठिकाणी बॅक टू पॅव्हलियन झालाय. गौर कामत संघाकडून खेळत असताना डगआउटचा शिकार या ठिकाणी झालाय. एक बाद एक अशा स्वरूपाची धावसंख्या आहे गोरकामत संघात. यात पंचक्रोशीतले हे संघ आपल्याला पाहायला मिळतील. याच विभागातले आजच्या रजनीमधले हे सर्व संघ आपल्याला अनुभवायला मिळतात. टॉसविन झाला होता पाली आंबेवाडी संघाने नाणेफेकीचा निर्णय जिंकल्यानंतर मात्र क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. ती फलंदाजी करत असताना मात्र गोरकामत संघ एक बाद एक अशा स्वरूपाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते. आणि गौरकामत संघ याच पंचक्रोशीतला याच विभागातला याच मैदानावर सातत्याने आपले बरेचसे सामने खेळण्याचा अनुभव त्यांच्या पाठीशी निश्चितच असणार. गोलंदाज पुन्हा एकदा अविनाश राईट टामवरती विकेट मारा करण्यासाठी सज्ज. शॉटला मिड विकेट रिझनमध्ये चेंडू फील्ड केला जातोय. थोडासा क्षेत्ररक्षक फंबल झाला होता मात्र मागचा क्षेत्ररक्षकाने सुरेख क्षेत्ररक्षण केलं. एक धाव या ठिकाणी अंकित केली जाईल. एका धावेनिशी धावफलक पुढे सरसावेल. धावफलक जाऊन पोहोचेल. दोन धावा. एक बाद दोन धावा. 3 षटकाचा सामना या ठिकाणी आपण अनुभवतोय. पुन्हा एकदा जबरदस्त फटका मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी स्ट्रायकर फलंदाज रमेश मात्र या ठिकाणी बीट होतोय. अशा प्रकारचे बीट चेंडू खऱ्या अर्थाने आपल्या संघासाठी थोडासा मारक ठरू शकतो. कारण नंतर उर्वरित षटकांमध्ये मोठे फटके मारण्याचा प्रयत्न करावा लागेल. आणि फलंदाज बाद निश्चित तिरफाळाचीच झालाय.
गणेश मात्र या ठिकाणी बाग टू पॅव्हिलियन या ठिकाणी होतोय. काय करणार आपल्या संघासाठी नितांत गरज आहे. आपल्या संघासाठी वाचवावं लागेल. आपल्या संघाला आत्ता मात्र चौकार षटकारांची आत्ताशबाजी करावी लागेल. आपल्या संघाला नितांत गरज आहे. चौकार षटकारांची नितांत गरज आहे. जणू काही गौरकामत संघाने आपल्या पाली संघाबरोबर पाली आंबेवाडी संघाबरोबर खेळत असताना थोडंसं गडबडीत झाली. कारण निश्चितच प्रथम फलंदाजी करत असताना एक मोठी धावसंख्या आत्तापर्यंत जर विचार केला तर मोठी धावसंख्या ज्या उभारली होती ती सागाचवाडी संघाने तब्बल 68 धावा म्हणजे 69 धावांचं लक्ष ठेवलं होतं संजय नगर समवेत खेळत असताना. म्हणजे ही एक मोठी धावसंख्या होती. आणि निश्चितच षटक संपताय. 38 सर्कलचं षटक या ठिकाणी संपुष्टात आलं. अविनाशचं ॲनालिसिस मात्र अत्यंत सुरेख पद्धतीने पाहायला मिळत आहे. पहिला चेंडू अवांतर टाकला होता. त्यानंतर दुसरा चेंडू विकेट, तिसऱ्या चेंडूवर 1 धाव, चौथ्या चेंडूवर 0 डॉट, पाचव्या चेंडूवर विकेट, 6वा चेंडू डॉट, 7वा चेंडू डॉट. म्हणजे निश्चितच 6 धावांमध्ये 6 चेंडूंमध्ये म्हणजे 7 चेंडू फेकले होते. त्यामध्ये या षटकामध्ये धावफलकावर धावा लागले तर अवघ्या 2 धावा. अवघ्या 2 बाद 2 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतील. धनवडे मस्त दुसरा षटक घेऊन येतो गोलंदाज पाली आंबेवाडी संघाकडून खेळत असताना वैयक्तिक कोट्यातील पहिले सांघिक कोट्यातील हे दुसरं षटक या ठिकाणी सोनू गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. तर स्ट्रायकरच्या भूमिकेत आपण पाहतोय फलंदाज प्रवीणसाठी हा चेंडू कशा प्रकारचा टाकला जाणार. सोनू हा चेंडू कशा प्रकारचा टाकणार. सामना स्पीडअप करायचा आहे. भिडत आहे. शॉर्ट लॉंग ऑफ रिझन मध्ये क्षेत्ररक्षक मात्र थोडासा हलवला जातोय बाजूला. त्याला डीप एक्स्ट्रा कव्हरला घेण्याचं काम या ठिकाणी निश्चितच केलं गेलं आहे. पाहावे तर या गोलंदाज सोनूची काय व्यूहरचना असेल, माइंडसेट असेल, माइंडमध्ये काहीतरी. आणि हा चेंडू मात्र या ठिकाणी फुलर लेनचा चेंडू होता. फुलटॉस चेंडू घ्यायचा होता बॅटवर. आडवी बॅट जरी केली असती तरी सुद्धा चेंडू सीमारेषेच्या बाहेर झाला असता. मात्र तसं काही घडलं नाही. अवघी 1 धाव या ठिकाणी अंकित केली जाईल. दुसरं षटक या ठिकाणी सोनूचा मार्गस्थ असताना आपण सामना पाहतोय. पहिला चेंडू आणि निश्चितच 1 धाव. आपण सामना पाहतो आता तमाम क्रीडा रसिकांसाठी हा सामना आहे. दुसरा सामना गौरकामत बनाबा पाली आंबेवाडी या 2 संघादरम्यान. दुसरा चेंडू सोनू पुन्हा एकदा जबरदस्त प्रहार चढवलाय. चेंडूची उचलफेक होईपर्यंत 1 धाव पूर्ण केले. दुसऱ्यासाठी प्रयत्न होते. सुरेख क्षेत्ररक्षण मात्र अवघी 1 धावेवर या ठिकाणी समाधान मानावं लागतंय. का धावेनिश धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 4च्या घरामध्ये. 4 धावा ऑन द स्कोरबोर्ड आपल्याला पाहायला मिळतील. गौरकामत संघ थोडासा बराचसाच अडचणीत आहे. आता मात्र विचार करावा लागेल फलंदाजांना. एखादा चौकार एखादा षटकार मॅच मध्ये कमबॅक करू शकतो. अन्यथा 20 ते 25 धावा फक्त धावफलकावर पाहायला मिळतील. त्याही मिळणार की नाही. कारण सोनू तशा प्रकारची गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा डाव्या इष्टांच्या बाहेरून चेंडू अभ्यंतर फेकला जातोय. 1 धाव या ठिकाणी अंकित केली जाईल. एका धावेनिशी धावफलक एकेरी आकड्यात अद्याप सुरू आहे. तो निश्चित 5 धावा 2 बाद 5 धावा. गौरकामत संघ या ठिकाणी प्रथम फलंदाजी करत असताना कशा प्रकारची फलंदाजी करणार. कारण क्रिकेट अनिश्चिततेने भरलेलं आहे. अनिश्चितता हे त्याचं वैभव आहे आणि ते वैभव मात्र अबाधित राखताना आपल्याला पाहायला मिळतं.
पुन्हा एकदा जोरकस फटका मारण्याचा प्रयत्न, शरीराचा भेद घेणारा चेंडू होता हा चेंडू, मात्र या ठिकाणी शरीराचा भेद घेणारा चेंडू, एक धाव या ठिकाणी अंकित केली जाईल. अवघ्या 6 धावा. उर्वरित अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक असावा. उलटा चेंडू होता, पुन्हा एकदा शॉट लॉंग ऑफ रिझन मध्ये शतरक्षक चेंडू खाली येतोय, थोडासा फंबल झालाय, मात्र 2 धावा निश्चितच मिळतील. एका धावेसाठी मात्र गोरकामत संघाला आता संघर्ष करावा लागतोय. ज्ञानेश्वरने हा चेंडू फटकावलाय, 2 धावा तर निश्चितच मिळतील. 2 धावांची धावफलक जाऊन पोहोचलाय गोरकामत संघ. प्रथम फलंदाजी करत असताना तब्बल 2 बाद 8 धावा. सोनू गोलंदाजी मार्कवर सज्ज, पुन्हा एकदा राईटावर विकेट मारा करण्यासाठी सज्ज. ज्ञानेश्वरसाठी हा चेंडू, पुन्हा एकदा स्ट्रेट ऑन द ड्राईव्ह फटका खेळण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट मात्र काय केला नाही, मात्र 1 धाव या ठिकाणी अंकित केली जाईल. एका धावेने धावफलक कासवाच्या गतीने पुढे सरसावतोय, तो धावून पोहोचतोय तब्बल 9च्या घरामध्ये. 2 बाद 9 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतील. शेवटचा चेंडू या षटकातला, या चेंडूवर षटकार येणं गरजेचं आहे, चौकार येणं गरजेचं आहे, मात्र हा चेंडू जातोय डॉट. पंचांचा इशारा येतोय षटक संपल्याचा. 2 षटकाच्या समाप्त्यांती धावफलकावर धावा लागल्यात फक्त आणि फक्त 9 धावा. गोरकामत संघाच्या प्रथम फलंदाजी करत असताना अवघ्या 2 बाद 9 धावा धावफलकावर लागल्यात. सामना स्पीडअप करायचा आहे. धन्यवाद मास्टर. अंतिम षटक, स्लॉगवरचं षटक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. गोलंदाजी मार्कवर किशोर या ठिकाणी सज्ज होतोय. अवघेणीने एकेरी अंकामध्ये 2 षटकांमध्ये 12 चेंडूचा खेळ संपुष्टात आलाय. गोरकामत संघाचा 2 फलंदाज बाद झाले आहेत. 12 चेंडूंमध्ये फक्त आणि फक्त अवघ्या 9 धावा या ठिकाणी जमवल्यात. स्ट्रायकरच्या भूमिकेत आपण फलंदाज ज्ञानेश्वरला पाहतोय. किशोर पहिला चेंडू, जबरदस्त प्रहार चढवण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू आणि फळीचा संपर्क झाला नाही, ताळमेळ जमला नाही. त्या ताळमेळ मात्र या ठिकाणी जमावा लागेल. 5 चेंडूचा खेळ अद्याप शिल्लक. एक हाय व्होल्टेज सामना आपण पाहतोय. दुसरा चेंडू, पुन्हा एकदा राईट अबाउट द विकेट, थोडासा डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडूवर प्राण चढवला. चेंडू क्षेत्ररक्षकाला चकून सीमारेषेच्या बाहेर जातोय. स्पेल मधला आलेला हा पहिला चौकार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. ओ टू डीज मास्टर. धन्यवाद मास्टर. ज्ञानेश्वर याच्या बॅट मधला हा पहिला चौकार या स्पेल मधला आणि निश्चितच दुहेरी अंकामध्ये धावफलक जाऊन पोहोचतोय. 13 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतील. अद्याप
4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. किशोरचा हा तिसरा चेंडू सुरेख पद्धतीने टाकला गेलाय. डॉट चेंडूची सांगता होते. अवघ्या आणि अवघ्या 13 धावा धावफलकावर लागल्या. 3 चेंडूचा खेळ या ठिकाणी अद्याप शिल्लक आहे. उर्वरित 3 चेंडूचा खेळ अद्याप शिल्लक. चौथा चेंडू पुन्हा एकदा राईटामध्ये विकेट आणि ज्याची गरज होती तो ती गरज भागवण्याचं काम ज्ञानेश्वर या फलंदाजाने केलंय. त्याच्या बॅट मधला हा पहिला षटकार पाहायला मिळतोय. कारण मात्र धावफलक जाऊन पोहोचतोय. दुहेरी अंकामध्ये 2 बाद 19 धाबा धावफलकावर आपल्याला गौर कामत संघाच्या प्रथम फलंदाजी करत असताना पाहायला मिळत आहेत. उर्वरित 2 चेंडूचा खेळ अद्याप शिल्लक आहे. 19 धावा धावफलकावर लागल्यात. अजूनही 4 ते 5 धावा जर जमवल्या तर हार्ड हिटर आणि बॅक टू बॅक हा दुसरा षटकार या ठिकाणी पाहायला मिळतो ज्ञानेश्वरच्या बॅट मधून. पुन्हा एकदा स्टेट ऑन द ड्राईव्ह फटका. शतरक्षक चेंडू खाली येतो. एक धाव कंप्लीट केली. दुसऱ्यासाठी प्रयत्न आणि फलंदाज बाद. एका धावेनिशी धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 26 धाबा आणि 27 धाबांची गरज या ठिकाणी निर्माण होते. ती पाली आंबेवाडी संघाला विजयासाठी. 18 चेंडू आणि 27 धाबा.
नियोजन आपण पाहतोय जय भैरवनाथ मंडळ डोनेवाडी फ्रेंडशिप चषक पर्व पहिलेमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं आयोजन आपण पाहतोय दिनेश दादा यांच्या माध्यमातून। नक्कीच तळागाळातील आणि स्थानिक संघांना या ठिकाणी आजच्या दिवसामध्ये प्राधान्य दिले आणि याच्यातून एक स्थानिक संघांना खेळण्याची उभारी मात्र मिळाली आहे। यामध्ये आजच्या नाईटमध्ये कोणता संघ मजल मारतोय हे देखील तितकंच पाहणं महत्त्वाचं आहे। 18 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता असेल विजयासाठी पाली संघाला। तितकीच भेदक गोलंदाजी आपण पाहतोय। गौर कामत संघाची स्ट्राईकला आहे तो किशोर आणि नॉन स्ट्राईकला आहे तो अविनाश। या ठिकाणी पाहायला गेला पहिला चेंडू फेकला गेला, पहिला चेंडू अतिशय चांगल्या पद्धतीने टाकला आणि क्षेत्ररक्षकाने आपल्या कवेत त्याला घेऊन मात्र या ठिकाणी कुठलाही धाव मिळणार नाही असं दाखवून दिलंय। चांगल्या पद्धतीची गोलंदाजी पाहतोय आपण। आपल्याला जर 18 चेंडूमध्ये 27 धावा डिफेंड करायचे आहेत हे लक्षात घेता गोलंदाज सुमित अतिशय चांगल्या पद्धतीची गोलंदाजी पाहतोय आपण। मात्र या ठिकाणी टपली मारली, सोप्पा शब्द टपली मारली आणि या टपलीच्या कव्हरवर मारलेला हा दणदणीत वन बाउन्स चौकार। या चौकाराच्या मदतीने पाली आंबेवाडी संघात पण अतिशय चांगल्या पद्धतीने धावा डिपेंड करण्याचा प्रयत्न होतो या ठिकाणी गौर कामत संघाकडून। तसेच चांगल्या पद्धतीचे फलंदाज आपण पाहतोय मैदानामध्ये पाली आंबेवाडी संघाकडून। पुन्हा देखील त्याच पद्धतीचा चेंडू स्ट्रेट ऑन मारलेला, मात्र या ठिकाणी एक धाव मिळवण्यात यशस्वी होत आहे फलंदाज। या एका धावेने संघाचा धाव फलक जाऊन पोहोचेल ते 6 या अंकावर। नक्कीच पहिल्या षटक चालू असताना अद्यापही 2 चेंडूची खेळी बाकी असेल। चांगल्या पद्धतीचा चेंडू या ठिकाणी खेळून काढलाय। नक्कीच चेंडू अडवला जातोय। तत्पूर्वी 2 धावा या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीची धाव 2 खेळाडूंमध्ये आपण पाहतोय बिटवीन द रनिंग आणि 2 धावा मिळवून काढल्या जातात। या 2 धावेने संघाचा धाव फलक जाईल ते 8 या अंकावर। पहिल्या षटकातील अंतिम चेंडू असेल। या ठिकाणी मात्र झेलबादची संधी आहे पाहूया आणि या ठिकाणी नक्कीच झेलदान केला जातोय जमिनीला आणि या ठिकाणी एक धाव जिथे विकेट होती त्या ठिकाणी मात्र नक्कीच 2 धावा दिल्या जातात आणि या 2 धावाच्या मदतीने पाली संघाचा धाव फलक जाऊन पोहोचेल बिनबाद 10 या अंकावर। नक्कीच 12 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता असेल विजयासाठी। नक्कीच मित्रांनो क्रिकेट ही एक वेड आहे। आपल्याला या माध्यमातून एक नक्कीच सांगितलं जाईल की क्रिकेट हा एक छंद म्हणून प्रत्येकाने खेळला पाहिजे, जोपासला पाहिजे, आपली हाऊस भागवली पाहिजे। मात्र कुठल्याही गोष्टीचा अतिरेक हा नसावा। क्रिकेट हा व्यसन म्हणून खेळू नये, कारण ते एक ठराविक वय असतं, त्यामध्ये आपण करिअर करू शकतो। या ठिकाणी आपण क्रिकेटच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीचे सामने पाहतोय। तर या पूर्वी मात्र नक्कीच असे संघ होते की दिवस रात
आणि अवाढव्य क्रिकेट होता. असोसिएशनच्या माध्यमातून आपण त्याला कुठेतरी अंकुश लावलं. नक्कीच या ठिकाणी गोलंदाज दुसरं षटक घेऊन आलंय गौर कामत संघाचा प्रवीण. पहिला चेंडू अतिशय चांगल्या पद्धतीने टाकला. एक मोठा फटका मारण्याची संधी होती, मात्र या ठिकाणी संधीचा फायदा उचलता आला नाही आणि निर्धाव चेंडू फेकण्यात यशस्वी झाले गोलंदाज प्रवीण. नक्कीच 10 चेंडू या एक हॅलो नक्कीच पंचांचे हात मात्र नक्कीच सांगतात की हा चेंडू वाईट आणि एका धावेची भर पडेला धाव फलकामध्ये. धाव फलक जाऊन पोहोचेल 11 या अंकावरती. 11 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता असेल. नक्कीच उंचावर मारण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी झेलबाची संधी आहे आणि नक्कीच झेलबाद होतोय. उर्वरित 10 चेंडूंचा खेळ बाकी असेल. 16 धावांची आवश्यकता असेल. विजय हा सहज आहे. अद्यापपर्यंत सामना कुठेही गेला नाही पाली संघासाठी, कारण 10 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता आहे. चला नवीन फलंदाज अविनाश हा अतिशय चांगला स्फोटक फलंदाज आपण या ठिकाणी तंबूच्या आश्रयाला येताना पाहतोय. त्याच्या जागी जातोय मैदानामध्ये अजय. तदनंतर या पुढचा सामना विजय संघ वर्सेस सागचवाडी. दोन्ही सागचवाडी संघाने या ठिकाणी उपस्थिती नोंदवायची आहे. नक्कीच प्रवीणे 2 चेंडूची फेकी केली. 1 चेंडू अवांतर टाकला, मात्र 2 चेंडूवरती कुठल्याही प्रकारचा धावा दिलेला नाही. 1 गडी मात्र या ठिकाणी तंबूच्या आश्रयाला पाठवला आहे. तिसरं चेंडू टाकण्याच्या तयारीत. या ठिकाणी पुन्हा एक स्ट्रेट ऑन खेळण्याचा प्रयत्न केला. तत्पूर्वी 1 धाव या ठिकाणी मिळवली जाते. नक्कीच 9 चेंडूचा खेळ बाकी असेल आणि 15 धावांची आवश्यकता असेल विजयासाठी पाली संघाला. 9 चेंडू आणि 15 धावा. प्रवीण मात्र अतिशय चांगल्या पद्धतीची चलाखेबंद गोलंदाजी करताना आपण पाहतोय मैदानामध्ये. उर्वरित 9 चेंडू बाकी असतील आणि 15 धावांची आवश्यकता असेल. चला बॉल खराब झालाय. प्रचंड उन्हाच्या तडाख्यामध्ये नाईट शृंखला नक्कीच आपण एप्रिल आणि मे महिन्याच्या एंडिंगला आपण पाहतोय. या ठिकाणी नक्कीच चलाखेबंद खेळी आपण पाहतोय. मात्र आउटफील्ड थोडंसं खराब आणि या ठिकाणी 2 धावा नक्कीच चौकार गेला असता. आउटफील्ड जर चांगलं असतं तर नक्कीच या ठिकाणी 4 धावा मिळाल्या असत्या. मात्र 2च धावावर समाधानी मानावं लागेल फलंदाजांना आणि या 2 धावाच्या मदतीने संघाचा धाव फलक पोहोचेल तब्बल 14. अद्याप 13 धावांची आवश्यकता असेल. नक्कीच या ठिकाणी शेवटचा चेंडू असेल आणि 14 धावांची आवश्यकता असेल विजयासाठी. 13 धावांची आवश्यकता असेल. 7 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. नक्कीच एक फटका या सामन्याचा खूप काही सांगून जाऊ शकतो. या ठिकाणी नक्कीच यशस्वी गोलंदाजीवरती कुठेतरी धोकेबाजी केली जाते क्षेत्ररक्षकांकडून आणि नाही
क्लीन बोल्ड. मिळवायचा आहे तर नक्कीच एखादा मोठा फटका नक्कीच येणार आहे या ठिकाणी. ओ या ठिकाणी क्लीन बोल्ड होताना पाहतोय आपण. अजय याला अतिशय चांगल्या पद्धतीची गोलंदाजी पाहिली गेली. कुठेतरी अडचणीत येतोय कारण फटकेबाजी करणारे फलंदाज तंबूच्या आश्रयाला आलेत आणि आता 5 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. नक्कीच सामना कुठेही गेला नाही अद्यापर्यंत, मात्र तुम्हाला फटकेबाजी करणं नक्कीच आवश्यकता आहे. चला सागरचेवाडी वर्सेस विजय संघ. नवनाथ जातोय मैदानामध्ये. नक्कीच 5 चेंडू 13 धावांची आवश्यकता असेल. गोलंदाज डिफेंड करतोय की फलंदाज या ठिकाणी हॉबी ठरतोय गोलंदाजावरती. एक मोठा फटका येणे आवश्यक आहे. अद्यापही या 2 चेंडूवरती एक मोठा फटका आला तर नक्कीच विजय होऊ शकतोय आंबेवाडी संघ. आणि या 2 चेंडूवरती जर मोठा फटका नाही आला तर नक्कीच पराजयाच्या छायेमध्ये पूर्णपणे गेलेला असेल पाली संघ. या ठिकाणी एक चेंडू एक धाव मात्र मिळवली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि या ठिकाणी धाव बाद होतोय फलंदाज हरिभाऊ. 4 चेंडू 12 धावांची आवश्यकता. चार 12 नक्कीच 3 षटकार 3 चौकार आणि किंवा 2 षटकार. नक्कीच आपण जर पाहायला गेलं तर 2 चेंडूवरती 2 मोठे फटके या ठिकाणी विजयाच्या आशेचे किरण या ठिकाणी ते 2 फटके आपण पाहिले गेले. 2 चेंडूवरती 2 मोठे फटके मिळवले गेलेत आणि तेच या ठिकाणी विजयासाठी कारणीभूत ठरत आहेत. गौर कामत संघासाठी 4 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता असेल पाली संघाला. नक्कीच पंच या ठिकाणी आमच्याकडे वळून सांगताय की हा व्हाईट चेंडू. अद्यापही 11 धावांची आवश्यकता असेल. अद्यापही सामना कुठेही गेलेला नाही, मात्र तेवढी फलंदाजाने या ठिकाणी एक धमक दाखवणे आवश्यक आहे. 4 चेंडू 11 धावांची आवश्यकता असेल. नक्कीच या ठिकाणी पंचांचा इशारा होता. षटक संपल्याचा. 1 धाव मिळवली जाते. 22 अद्यापही 10 धावांची आवश्यकता असेल.
तीन तीन बॉल ना पंच तीन तीन चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. एकच नक्कीच या ठिकाणी षटकार नक्कीच सलामी दिली जाते या ठिकाणी मंचाला आणि या 6 धावांच्या मदतीने संघाचं धावफलक जाऊन पोहोचले तब्बल 23. 2 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. 2 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. पुन्हा जर अशा पद्धतीचा चेंडू मिळाला तर नक्कीच फलंदाजाच्या रडारमध्ये आला तर नक्कीच सीमारेषा पार फलंदाज करू शकतो. हे या फटक्यानंतर आपण पाहिलेलं आहे. आणि 2 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता असताना या ठिकाणी फलंदाज काय करामत करतोय की गोलंदाज. नक्कीच हा चेंडू तितकाच महत्त्वाचा असेल. फलंदाज संतोष नक्कीच पंच सांगताय हा चेंडू व्हाईट. 2 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. 2 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. नक्कीच सामना या ठिकाणी विजयी करू शकतो फलंदाज संतोष. तर गोलंदाज मात्र तितकाच आता गोलंदाजाला देखील चाणाक्ष पद्धतीने गोलंदाजी करावी लागणार आहे कारण सामना हा अतिशय अटीतटीच्या लढाईवर आलेला आहे. आपल्याला मेहनतीने आणि अतिशय चाणाक्ष पद्धतीने गोलंदाजी करणे आवश्यक आहे. 2 चेंडू आणि विजयासाठी 3 धावांची आवश्यकता असेल. नक्कीच 1 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. नक्कीच या चेंडूवरती एक धाव मात्र मिळवणे आवश्यक होते. फलंदाज संतोष याला नक्कीच हा मोठा फटका खेळावा लागणार आहे. 1 चेंडू आणि विजयासाठी 3 धावांची आवश्यकता. नक्कीच